बोलायचं होतं ते ऑलरेडी कव्हर झालं. 5 मिनिटं मध्ये मला हे सगळं समअप करायचंय. एव्हरीथिंग इज हार्ड बिफोर इट्स इझी. प्रत्येक गोष्ट अवघड आहे जोपर्यंत ती सोपी होत. तुमचंच उदाहरण द्यायचं म्हटलं, प्रत्येकाचं इथं बसलेले असं की तुम्ही जेव्हा जन्मला होता तेव्हा आईचं दूध प्यायला पण तुमच्याकडे उचललं तर तुम्ही दूध पिऊ शकता. ही परिस्थिती. एक ज्यांना ज्यांना मुलं झाले त्यांनी हा अनुभव घेतला असेल. आपण पण तसंच होतो की पाठीवर ना पोटावर आहे ना हे सेलिब्रेशनचं कारण होतं. उताना पडणं म्हणतात ते जर आपण पडू शकत नव्हतो एवढं आपण इनकॅपेबल जन्माला आलेलो. तिथनं उभं राहताना डोकं आपडतं. माहिती आहे ना, लहान मुलांचं बघत असेल तर आपल्या सगळ्यांचीच आपडलेली आहे. तू पण तिथलाच आहेस. तू पण तसाच इथपर्यंत आलेला आहे. तिथनं पुढं ही एक इंडिव्हिज्युअलची लाईफस्टाईल आहे. तुम्ही बसलेल्या तुझ्या स्वतःची ती स्टोरी. तुला एक स्टँडिंग लाईन, उभी लाईन काढायची, त्या बॉक्स मध्ये काढणं हे अवघड होतं. आई म्हणायला आपल्याला 2 वर्ष गेले असतील, आज प्रत्येक जण बोलू शकतो ना. आपली ही काही जर्नी आहे तशीच आपल्या कंपनीची पण. प्रत्येक गोष्ट अवघड आहे जोपर्यंत ती सोपी होत नाही तोपर्यंत. आणि एकदा ती सोपी झाली की सोपी असते. कंपनीनी पण 2 मिनिटं झाली. खूप चॅलेंजेस असणं स्वाभाविक आहे, पण इट्स अ पार्ट ऑफ द गेम. जर मी फुटबॉल खेळतोय तर बॉल दुसऱ्याकडेच असणार, तो गोल मारायलाच येणार आहे. क्रिकेट खेळतोय तर तुम्हाला विकेट काढण्यासाठीच करतोय. तर हे आपल्या लक्षात यायला पाहिजे की यस, इट्स अ पार्ट ऑफ द गेम. आपण ज्या उद्देशासाठी भेटलेलो आहे 100% तुम्ही सगळेजण बेस्ट काम करताय. कंपनीचं भविष्य खूप चांगलं आहे. द बिलीफ यू होल्ड इन द बिगिनिंग डिफाईन्स युअर जर्नी. जर ते बिलीफ आपण घेतलेले डोके तेव्हा 10,000 कोटी करणार तर ती जर्नी आपली होणार आहे. तर तुमच्या सगळ्यांना पण ऑल द बेस्ट. विशिंग यू मोस्ट अँड मोर. महात्रेची आपल्यावरती कृपा आहे. आपण 100% जे आपल्याला जे वांछिल ते लाभणार आहे. आपल्या सगळ्यांना लाभणार आहे 100%. थँक्यू. 1 मिनिटं राहिला. थँक्यू. पहिल्याच दिवशी फेल व्हायचं नाहीये. प्रिडॉमिनेंटली टाइम मॅनेजमेंट हा माझा यावर्षीचा फोकस असणार आहे. थँक्यू. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची पण मला मदत लागेल. त्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.